जर तुम्हालाही बनवायची असेल हे गावाकडची मेथीची भाजी, जी गावाकडची लोक शेतात जाऊन, खुल्या रानात जाऊन मेथीची भाजी भाकरी खातात, तर चला बनवूया आपण गावरान मेथी स्टाईल. तर आधी मी 2दा मेथीला धुवून घेतलेले आहे चांगलं स्वच्छ पाण्याने. यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि अर्धी वाटी डाळ घालायची आहे. आणि मी इथं अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. तर पहिला आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्यामध्ये कढई ठेवायची आहे. कढईला 5 मिनटं तापू द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण तेल घालूया. 2 ते 3 चम्मच मी त्यात तेल टाकलेले आहे. आता यामध्ये जिरं टाकूया. यामध्ये मोहरी टाकली जात नाही, त्यामुळे फक्त जिरं टाकूया. आणि जिरं तडकल्यानंतर आपण यात लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. आता याला गॅसचा फ्लेम स्लो करून करायचा आहे, कारण यात मिरची टाकल्यामुळे अंगावर उडू शकतं. म्हणून आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे तेलामध्ये फ्राय झाले आहे. आपण यात मेथी टाकून घेऊया. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर मेथी खाली चिटकू शकते. आता ह्याला थोडं वरती खाली करून घ्यायचे आहे. पूर्ण मिरची आणि लसूणची पेस्ट या मेथीमध्ये मिक्स झाली पाहिजे, म्हणून थोडंसं वरी खाली करून घेऊया. आता यामध्ये आपण अर्धा वाटी डाळ टाकायची आहे. आता हे पण थोडं वरी खाली करून घेऊया. मेथीमध्ये चांगली डाळ मिक्स करून घेऊया. आता सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला 5 ते 10 मिनटं झाकून घ्यायचे आहे. तर झाकण काढल्यानंतर ही मेथी थोडीशी शिजलेली आहे. तर आपण ह्याला वरती खाली करून अर्धा चम्मच मीठ टाकूया चवीनुसार व थोडीशी हळद टाकूया. नंतर याला परत मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया. तर गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे. त्यानंतर परत याला 5 ते 10 मिनटं झाकून घेऊया. तर यामध्ये थोडंसं कूट टाकून त्याला वरती खाली करून घेऊया. आता ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. 5 ते 10 मिनटात तयार होती फक्त मेथीची भाजी. याला आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, तोंडलीला कांदा किंवा मिरचीसोबत. जर तुम्हाला ही रेसिपी 5 मिनटात तयार होणारी मेथीची भाजी आवडली असेल तर आम्हाला लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा पुढची भाजी कशी करू.